राज्यात विविध भागात जोरदार पावसाचा इशारा। महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट तर वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी। कोल्हापुरातील राधानगरी, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस। धरण क्षेत्रातही दमदार पावसाची हजेरी। उद्यापासून कोल्हापूर येलो अलर्ट तर 24 तासात 6.4 मिलीमीटर इतका पाऊस। जालना शहरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। पावसाच्या पाण्यातून रस्ता काढताना खड्ड्यात अडकली कार, जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास। सिक्कीमच्या मंगन ढगफुटीमुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे 6 जणांचा मृत्यू। 15 परदेशी पर्यटकांसह 1200 पर्यटक अडकले। हिंगोलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश। माझं नाव सांगून ज्यांनी कामं घेतली, पैसे घेतले याची मला यादी हवी। जरांगे पाटलांची शंभूराज देसाईंकडे मागणी। 100 कोटींची कामं देणारा, कामे घेणारा कोण? मनोज जरांगे पाटलांचा सवाल। नीट परीक्षेवरून सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न असा उल्लेख करत केंद्रावर निशाणा। नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची सामनातून मागणी। आषाढीतील प्रत्येकी वारकरी दिंड्यांना 20,000चा निधी। वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी घोषणा। रिझर्व्ह बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाला दणका। आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1.5 कोटींचा दंड। बँकेच्या व्यवहारांवर कोणताही प्रभाव नाही। नवी मुंबईकरांसाठी पाणी कपातीचे नवे वेळापत्रक जाहीर। धरणामध्ये 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी पाणी कपात। नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी 15 जून पासून होणार लागू।